नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण सगळे जे काही टॉपिक्स इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर ते कव्हर केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल केपलरचे नियम असतील, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय किंवा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय आहे, हे सगळं आपण पाहिलंय. त्यासोबतच हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. मग हा कसा आला आणि याचा नेमका उपयोग काय आहे हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय. आता आपला जो गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत आहे त्याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिला होता. तर तो फॉर्म्युला वापरून काही उदाहरणं आपण इथे सोडवणार आहोत, जे की तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतात. सो त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर बघा प्रश्नामध्ये काय सांगितलंय, महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर इतक्या अंतरावरती आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दोघांमधलं अंतर दिलंय, त्याला तुम्ही आर किंवा डी ने लिहू शकता. डी इज डिस्टन्स, आर इज अगेन डिस्टन्स बिटवीन टू पीपल. ठीक आहे. सो डी किंवा आर ने तुम्ही याला दाखवू शकता. त्यांचं वस्तुमान जे आहे तर ते आहे 75 किंवा 75 किलोग्राम आणि एकाचं आहे 80 किलोग्राम. आता ह्याला आपण M1 M2 M का लिहितो आपण, कारण इंग्लिशमध्ये आपण वस्तुमानाला मास असं म्हणतो. सो आपण लिहिताना M1 M2 असं लिहितो. मग आता त्यांनी हे विचारलंय की या दोघांमधला गुरुत्वीय बल किती असेल. आपला फॉर्म्युला काय होता, F इज इक्वल टू G M1 M2 बाय R चा स्क्वेअर. आता याच्यामध्ये R ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 मीटर, M1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 75 किलोग्राम, M2 ची व्हॅल्यू पण आहे 80 किलोग्राम. G ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. G ची व्हॅल्यू नेहमी सेमच असते, कॉन्स्टंट असल्यामुळे ती व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे युनिट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण एक्झाम मध्ये युनिट पण विचारलं जातं. सो ही व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंटच राहणार आहे, हीच राहणार आहे, ती बदलणार नाही. ती अशी का आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलंय. सो आता तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये टाकायच्या आहेत. G ची व्हॅल्यू लिहा, M1 ची व्हॅल्यू, M2 ची व्हॅल्यू, दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर, आणि सगळ्यांना माहिती आहे की जे बल आहे त्याचं युनिट काय आहे, एकक काय आहे, न्यूटन. त्याच्यामुळे आपण इथे शेवटी न्यूटन लिहिणं कंपल्सरी आहे आपल्याला. हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल, आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. खाली एक आहे म्हणजे काय त्याचा प्रश्नच नाहीये. डायरेक्टली तुम्हाला या तिघांचं काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. गुणाकार केल्यानंतर जे काय उत्तर येईल ते तुम्हाला एक म्हणजे आपलं जे डेसिमल पॉईंट आहे त्याच्या आधी एक डिजिट ठेवायचा आहे आणि पुढे डिजिट येतील अशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे. बऱ्याचदा आपण जसं आलं तसं उत्तर ठेवतो, तसं न करता एक स्टँडर्ड वे काय आहे उत्तर लिहिण्याचा, की डेसिमल पॉईंटच्या आधी एक डिजिट आणि बाकी सगळे डिजिट नंतर असतील. त्यानुसार तुम्हाला हे 10 टू द पॉवर, आता या ठिकाणी -11 होतं, बट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, हा पॉईंट जो आहे त्यानुसार ऍडजस्ट करायचा आहे आणि 10 टू द पॉवर -7 हे तुमचं उत्तर येईल. आता हा गुणाकार तुम्ही करून बघा, 80 इंटू 75 इंटू ह्याचं उत्तर जे काही येईल त्याच्यानंतर इंटू करायचं आहे 6.67. सो हे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत आणि मग तुमच्याकडे जे काही उत्तर येईल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. सो आता हे जे आहे हे काय आलं, गुरुत्वीय बल आलं कोणामधलं, महेंद्र आणि विराट यांच्यामधलं. आता हे जे बल आहे बघा 10 टू द पॉवर -7 म्हणजे किती, केवढूस झालं ते बल, खूप खूप कमी झालं बरोबर. 10 टू द पॉवर -7 म्हणजे 0.402. सो इट्स लाईक टू लेस किंवा टू नेग्लिजिबल किंवा खूप जास्त नगण्य आहे. ठीक आहे, म्हणजे नाहीच आहे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. मग याचा अर्थ काय, की आपल्याला काय माहिती आहे की कुठल्याही दोन व्यक्ती, कुठल्याही दोन वस्तू ज्यांचं स्वतःच असं वस्तुमान आहे, काही अंतरावरती जेव्हा ते असतात तेव्हा ते एक दुसऱ्यावरती गुरुत्वीय बल जे आहे ते लावत असतात. म्हणजे याचा अर्थ महेंद्र विराटवरती आणि विराट महेंद्रवरती दोघं पण एकमेकांवरती काहीतरी गुरुत्वीय बल लावतात. ते किती लावतात, एवढं लावतात जे की खूपच कमी आहे आणि त्यामुळे ते दोघं एकमेकांना आपोआप चिटकले जात नाहीत. ते दोघं दूर बसू शकतात 1 मीटरच्या अंतरावरती. ठीक आहे. सो जर महेंद्र ज्या भागावरती तो बसला आहे त्यामधील घर्षण बल 0 असेल तर या गुरुत्वीय बलामुळे महेंद्र विराटकडे सरकू लागेल. आता सपोज की हा बाग आहे, यावर हा महेंद्र बसला आणि या ठिकाणी 1 मीटरच्या अंतरावरती विराट बसलेला आहे. सो मग आपण असं म्हटलं की आता कुठलीही वस्तू, म्हणजे आपण बेंचवर बसलो, टेबलवरती बसलो, कशावरती पण बसलो, तर ती वस्तू आणि आपण याच्यामध्ये पण काहीतरी बल असतं आणि ते कुठलं बल असतं, घर्षण बल असतं. घर्षण बलाबद्दल ऑलरेडी आपण आधीच्या काही इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे. सो हे जे काही घर्षण बल आहे ते आपण असं अज्युम करूया की घर्षण बल काय आहे, 0 आहे. आता घर्षण बल 0 असेल तर आपण एखाद्या गोष्टीवरती असं बसू नाही शकत, आपण सरकणार आपोआप. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या बेंचवरती तेल ओतलं तर घर्षण बल काय होतं, ऑलमोस्ट नगण्य होतं किंवा 0 होतं आणि मग तुम्ही आरामात या विराटकडे काय व्हाल, असे सरकत जाल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जर आपण घर्षण बल 0 केलं तर महेंद्र काय होईल, विराटकडे सरकू लागेल. त्याचे त्वरण व त्याचा सरकण्याचा वेग आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. आता त्वरण वगैरे सगळं पुढे येणार आहेच, तेव्हा आपण ते पाहूया. तर दुसरं उदाहरण बघा काय आहे, की महेंद्रचा बाग घर्षण रहित असेल
तर विराम अवस्थेपासून सुरू झाल्यावर एका सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा जो काही वेग आहे तर तो किती असेल आणि तो वेग काळानुसार बदलेल का आणि बदलला तर कसा बदलेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर आपण यातलं घर्षण काढून टाकलं, घर्षण शून्य केलं, तर हा जो महेंद्र आहे तो विराटकडे सरकत जाईल. मग यांना हेच पाहिजे की एका सेकंदामध्ये त्याचा वेग किती असेल सरकण्याचा आणि जसजसा काळ बदलेल त्याप्रमाणे हा वेग कमी जास्त होणार आहे का. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. आता बघा, आपल्याकडे फोर्स ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे. आता हे याच समीकरणाचं पुढे असल्यामुळे फोर्स आपल्याकडे ऑलरेडी आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे महेंद्रचं वस्तुमान पण आहे 75 किलोग्राम. ठीक आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट जेव्हा सरकते म्हणजेच काय, ती त्या वेगामध्ये आहे. सो वेग आणि वेळ यांचा जेव्हाही संबंध असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, त्वरण म्हणतो. त्वरण म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये ऍक्सेलरेशन म्हणतो. सो हे जे काय ऍक्सेलरेशन आहे, जे ए आहे, हे काय सांगतं आपल्याला, वेगामधला फरक गिवन किंवा दिलेल्या वेळामध्ये. ओके, दिलेल्या वेळामध्ये वेगामध्ये काय फरक आहे ते आपल्याला कोण देतं, त्वरण देतं किंवा ऍक्सेलरेशन देतं. सो V2 काय आहे, फायनल वेग किंवा शेवटचा वेग, शेवटपर्यंत जाण्याचा वेग. V1 काय आहे, सुरुवातीचा वेग. सो यांच्यामधलं अंतर किती वेळामध्ये हे सगळं होते ते वेळ, याला जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा जे आपल्याला उत्तर मिळेल ते असणार आहे आपलं त्वरण किंवा त्याला आपण म्हणतो ऍक्सिलरेशन. सो तेच आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे तर झालं वेगाबद्दल, पण आपल्याकडे काय काय व्हॅल्यूज आहेत. आपल्याकडे फोर्स आहे आणि आपल्याकडे मास आहे. तुम्हाला हे माहिती असेल, न्यूटनचा दुसरा नियम काय आहे, बल इज इक्वल टू वस्तुमान गुणिले त्वरण. हा नियम तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याकडे बल आहे आणि वस्तुमान आहे, मग जर त्वरण काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, बल भागिले वस्तुमान. सो बल किती आहे आपल्याकडे, 4.002 इंटू 10⁻⁻7. ठीक आहे. वस्तुमान किती आहे, 75 आहे. दोघांना डिवाइड करा, जे काही तुमचं आन्सर येईल ते असणार आहे त्वरण. सो या ठिकाणी त्वरण किती आलं, 5.34 इंटू 10⁻⁹ हे आलेलं आहे त्वरण. तर इथपर्यंत आपण त्वरण काढलं. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे की त्याला किती वेळ लागतोय किंवा वेळ नाही, एका सेकंदामध्ये त्याचा वेग काय असणार आहे. ठीक आहे, वेग काढायचा आपल्याला. वेग म्हणजे काय, व्ही काढायचा आहे. सो तुम्हाला न्यूटनचे सगळे नियम जे आहेत तर ते माहिती असतील. तर न्यूटनच्या समीकरणाप्रमाणे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी असेल किंवा डिस्टन्स काढायचं असेल तर वेगळं आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s आहे. सो बेसिकली हे जे काही सगळे न्यूटनचे नियम आहेत त्या न्यूटनच्या नियमामध्ये आपल्याकडे आता काय काय व्हॅल्यूज आहेत. आपल्याकडे त्वरण आहे, आपल्याकडे वेळ सांगितलाय त्यांनी 1 सेकंद आहे. ठीक आहे. सो या दोन व्हॅल्यूज आहेत आणि आपल्याला काय काढायचं आहे, फायनल शेवटचा जो काही वेग आहे तो काढायचा आहे. सुरुवातीचा वेग अर्थात 0 असणार आहे, कारण सुरुवातीला महेंद्र बसला होता. यांनी काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला महेंद्र कसा होता, विराम अवस्थेमध्ये होता, बसलेला होता. म्हणजे सुरुवातीचा त्याचा वेग काय असणार आहे, 0. म्हणजे u इज इक्वल टू काय असणार आहे, 0. सो या ठिकाणी u इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त त्वरण मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे, आपला वेळ. सो त्वरण आताच आपण फाइंड आउट केलं, 5.34 इंटू 10⁻⁹. सो त्वरण आपल्याकडे आहे. वेळ त्यांनी ऑलरेडी सांगितलेला आहे की एका सेकंदामध्ये किती होईल ते बघायचं आहे. सो याचा अर्थ v चं उत्तर काय आलं, 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड, कारण आपण वेग काढतोय. या ठिकाणी आपण त्वरण काढलं होतं जे की असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सो प्लीज हे जे एकक आहे तर ते नीट लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये एकक नाही दिलं तुम्ही तुमचे मार्क्स जातात. कधी 1 जातो, कधी अर्धा मार्क जातो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे नीट लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, 5.34 इंटू 10⁻⁹ म्हणजे अगेन किती कमी आहे, किती संथ गतीने हे सगळं चालू आहे. म्हणजे जरी त्या विराटकडे महेंद्राला सरकायचं असेल तरी पण तो किती हळूहळू सरकत जाईल. म्हणजे इतका कमी वेग त्याचा आहे. ठीक आहे. सो हा अतिशय संथ वेग आहे आणि तो देखील घर्षण नसल्यास संभव आहे. आणि असं कधी होतच नाही की दोन वस्तूंमध्ये घर्षण नाही, अंडील आणि अनलेस आपण त्याच्यामध्ये तेल बिल असलं काहीतरी, हनी बिनी वगैरे असं काहीतरी टाकू. ठीक आहे. बट तेल आणि तो जो बाक आहे त्याच्यामध्ये मात्र काहीतरी घर्षण होणार आहे. ठीक आहे. सो असं कधीच पॉसिबल नाहीये किंवा शक्य नाहीये की कुठल्या तरी दोन वस्तूंमध्ये काही घर्षण नाहीये, हे काय पॉसिबल नाहीये. आता हा जो वेग आहे तर हा त्वरणामुळे काय होते, वाढत जातोय. तसेच कालानुसार महेंद्र विराटच्या जवळ सरकल्यामुळे त्यातील अंतर जे आहे ते कमी होईल. आता अर्थात महेंद्र या ठिकाणी आहे, इथे विराट आहे. ठीक आहे. आता हळूहळू महेंद्र सरकत जाईल. आता महेंद्र इथे आला तर यांच्यामधला डिस्टन्स कमी झाला, परत महेंद्र इथे आला तर डिस्टन्स अजून कमी झाला. सो काळानुसार काय होतंय, यांच्यामधलं अंतर कमी होतंय. ठीक आहे. सो गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे गुरुत्वीय बल वाढत जाईल आणि त्यामुळे आता अर्थात हे दोघं जवळ आले. आता मला एक सांगा, जर हे दोघं जवळ आले तर यांच्यामधलं अंतर कमी होतंय. अंतर आणि आपलं जे गुरुत्वीय बल आहे एफ जो आपला आहे, हे कसं आहे, व्यस्तनानुपाती आहे. म्हणजे जर अंतर कमी झालं तर गुरुत्वीय बल काय होईल, वाढेल. मग तेच या ठिकाणी होते, जेवढं हे लोक जवळ येतील तेवढं यांच्यामधलं जे गुरुत्वीय बल आहे तर ते वाढेल. म्हणजे जेवढं अंतर कमी होईल तेवढंच गुरुत्वीय बल काय होतं, वाढतं.
ठीक आहे, यांच्यामधला जे रिलेशन आहे तर ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता पुढे बघा, तुम्ही ना भूगोलामध्ये ऐकलं असेल की पृथ्वीवरती जे समुद्राचं पाणी आहे त्याच्यामध्ये भरती आणि ओहोटी होत असते. आता भरती म्हणजे काय, की सपोज अशा पद्धतीने हे आपला समुद्र आहे, तर समुद्राच्या लाटा पुढे येत असतात, बरोबर. मग भरतीमध्ये काय होतं की युजली समुद्राच्या लाटा इथपर्यंत पुढे येतात, पण भरतीमध्ये त्या इथपर्यंत पण पुढे जमिनीकडे येऊ शकतात. ठीक आहे, सो याला आपण काय म्हणतो, भरती. म्हणजे जी तिची समुद्राची जी काही निर्धारित काय म्हणूया आपण अंतर आहे त्याच्यापेक्षा जास्त अंतर समुद्राच्या लाटा काय करतात, कव्हर करतात. सो याला आपण काय म्हणतो, भरती. आता हे जर ओहोटी असेल तर म्हणजे लाटा नेहमी इथपर्यंत येतात, पण ओहोटीमध्ये लाटा काय होतात, आतमध्येच राहतात, त्याचं निर्धारित अंतर पण कव्हर नाही करत. सो याचा अर्थ याला आपण काय म्हणतो, ओहोटी. म्हणजे लाटा कुठे राहतात, आतमध्येच राहतात, जमिनीच्या कसं दाखवूयात आपण याला, जमिनीच्या आत नाही राहत. म्हणजे आता हा समुद्र आहे इथपर्यंत, तर लाटा इथे बाहेर येत नाहीत, आतमध्येच राहतात. म्हणजे समुद्राच्या त्या साईडला, तिकडच्या साईडला राहतात, जमिनीच्या साईडला येत नाहीत. ठीक आहे, सो त्याला आपण म्हणतो ओहोटी. आणि जेव्हा लाटा जमिनीच्या साईडला येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, भरती. सो आता हे जे भरती ओहोटी आहे कशामुळे, म्हणजे पाण्यामध्ये एवढी हालचाल कशामुळे होते, काय गरज आहे एवढी हालचाल व्हायची. युजली पाण्यामध्ये हालचाल होते, हवेने वगैरे हालचाल होते, पण ती काही इतकी नसते ना की समुद्राच्या पाण्याच्या एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा बनवेल. इतकी पण मोठी हवा आपल्याकडे नसते. ठीक आहे, म्हणजे नेहमीप्रमाणे पाहायचं म्हटलं तर की सुनामी वगैरे ती दुसरी गोष्ट आहे, पण इतकी हवा आपल्याकडे नसते की एवढ्या पाण्याला वेग वगैरे देईल. मग हे कशामुळे होतं भरती आणि ओहोटी, तर हे होतं ते म्हणजे चंद्रामुळे. आता चंद्रामुळे कसं होईल बघा, की समुद्रामध्ये नियमितपणे येणारी भरती आणि ओहोटी याबद्दल तुम्हाला माहिती असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढत असते आणि 2 वेळा कमी होत असते. आता वेगवेगळ्या स्तरांवरती भरती ओहोटीच्या वेळा वेगवेगळ्या असतात. तुम्हाला भूगोलामध्ये हे पण होतं बघा, काही पाठ होता भरती ओहोटीचा, 7वीला का 6वीला होता त्यात मला आठवत नाहीये, पण त्या पाठ्यपुस्तकामध्ये होता. त्याच्यामध्ये तुम्हाला भरतीच्या आणि ओहोटीच्या वेळांमधलं अंतर दिलं होतं, त्या वेळा फाइंड आउट करायला सांगितल्या होत्या. ठीक आहे, सो त्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढू शकता की भरती आणि ओहोटीच्या वेळा पण कशा असतात, वेगळ्या असतात. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलत असते. आता बघा, चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरत असतो, बरोबर. चंद्र ज्या भागाला आहे, मी याच्या आधी पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की चंद्राचं पण काहीतरी वस्तुमान आहे, पृथ्वीचं पण वस्तुमान आहे, दोघांमध्ये काहीतरी अंतर आहे, म्हणजे दोघांमध्ये काय लागणार, गुरुत्वीय बल लागणार. सो चंद्र पृथ्वीवरती काहीतरी गुरुत्वीय बल लावते, पृथ्वी चंद्रावरती काहीतरी गुरुत्वीय बल लावते. ठीक आहे, आता बघा, चंद्र जेव्हा या भागाला असेल तेव्हा चंद्र डिरेक्टली पृथ्वीवरती अशा पद्धतीने गुरुत्वीय बल लावतोय. मग त्यामुळे काय होतंय, आणि पृथ्वी चंद्रावरती गुरुत्वीय बल लावते, त्यामुळे काय होतंय, या भागामधलं जे काही पाणी असेल तर ते खेचलं जाते कुठे, चंद्राच्या दिशेने, म्हणजे बाहेरच्या दिशेने, आणि त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, भरती होणार आहे. सिमिलरली जर आपण या ठिकाणी इथे जेव्हा पाणी खेचलं जाते, इथून जेव्हा पाणी खेचलं जाते तेव्हा अर्थात इथे दाब म्हणजे इथे खेच कमी असणार आहे, त्याच्यामुळे या भागांमध्ये काय होणार आहे, दोन्हीकडे ओहोटी. आता तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर 90 अंशामध्ये, म्हणजे बघा या ठिकाणी भरती होते, ठीक आहे, तर याच्या 90 अंशामध्ये काय होणार, ओहोटी. अगेन या ठिकाणी भरती होते, याच्या खालच्या पण 90 अंशामध्ये काय होणार आहे, ओहोटी. या ठिकाणी भरती होते, या ठिकाणी ओहोटी होते, या ठिकाणी काय होते, ओहोटी होते, याच्या 90 अंशामध्ये काय झाली पाहिजे, भरती. तर अशा पद्धतीने 180 अंशामध्ये भरती असते आणि 90 अंशामध्ये भरती ओहोटी असते. ठीक आहे, आणि हे सगळं कशामुळे होत आहे, हे सगळं होते चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे. सो या ठिकाणी हा जो फुगवटा तयार झालेला आहे, इथे काय होते, भरती होते, आणि ज्या ठिकाणी फुगवटा नाहीये, चपटेपणा आहे, त्या ठिकाणी काय असते, ओहोटी असते. ठीक आहे, सो इथे पाण्याची पातळी काय असते, कमी असते, त्यामुळे पाण्याच्या लाटा आतमध्ये वाहत असतात. या ठिकाणी पाण्याची पातळी जास्त असते, त्यामुळे लाटा ज्या आहेत त्या जमिनीच्या एक जी किनार आहे किनाराच्या बाहेर जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण भरती ओहोटी का होते तर ते बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. सो हे आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज आपण काय काय पाहिलं की साधारणतः जो गुरुत्वीय बल आहे आपला, त्याचा उपयोग कसा करायचा, फॉर्म्युला काय आहे, त्याच्या अकॉर्डिंगली आपण उदाहरणं कशी सोडवायची हे पाहिलं. त्यासोबतच आपण हे सुद्धा लक्षात घेतलेलं आहे की भरती आणि ओहोटी यांच्यामध्ये काय काय, म्हणजे हे होण्यासाठी काय काय होणं गरजेचं आहे, किंवा चंद्राची स्थिती कशी गरजेची आहे, कुठल्या अंशावरती काय घडून येतं, हे सगळं काही आपण पाहिलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे जे आहे ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतात, सायन्सचे किंवा विज्ञानाचे. त्यासोबतच तुम्हाला माहिती असेल तर रोज आपले लाईव्ह सेशन होत असतात, राज्यशास्त्राचे हँड रिटन नोट्स वगैरे सगळं काही मी अपलोड केलं आहे टेलिग्रामवरती. सो ते नक्की चेकआउट करा, टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो सगळे हँड रिटन नोट्स मी त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, त्यासोबतच दुसरी गोष्ट अशी आहे, इतिहासासाठी मी लवकरच सुरू करणार आहे लाईव्ह सेशन्स. अगेन हँड रिटन नोट्स वगैरे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही लाईव्ह मध्ये डाऊट्स विचारू शकता, डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. सो त्यामुळे नक्की हे सगळे जे
सेशन्स आहेत ते अटेंड करा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.